टी शर्ट घातलेले येल्लो वाली. हे बघा पब्लिक जा रे इधरचं आहे करताय टिनूदा आणि धीरज दादा. आम्ही ब्रदर्स रॉक ग्रुपचे सगळे सभासद सगळे मंडळी बाबा कोळीवाड्यातून, त्याच्यानंतर काही पनवेल कोळीवाड्यातून, काही इथं पायथा मंदिराच्या दर्शनासाठी. हे बघा बघा तिकडून काय ना पूर्ण इथपर्यंत नमस्कार भावांनो, मी साहिल पटेल पुन्हा एकदा कोकणी सावी यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो. मित्रांनो आत्ता आलो आहे ना आपण एकविरेला, आणि एकविरेला आहे ना आम्ही टोटल 25 ते 30 जण आहोत. आणि शर्ट बघा ब्रदर रॉकचे शर्ट घातले सर्वांनी, आणि ते विला बुक केला आहे. आणि विलामध्ये आहे ना आम्ही आलेलो, आणि आता चालू एकविरेच्या दर्शनाला, आणि खूप मजा करणार आहोत, फुल धमाल करणार आहोत. स्विमिंग पूल पण आहे विलामध्ये, आणि भरपूर मजा करणार आहोत सर्वजण. आणि आता दाखवतो तुम्हाला गँगकडे. बघा सर्व गँग आहे आपली, वाट बघते आहे. हे बघा आता सर्व तयारी करतात आता एकविरेच्या दर्शनासाठी, तर आम्ही सर्व निघतो आता दर्शनासाठी. आणि हा आपला विल्ला आहे समोरचा. आणि ही आता आपली गाडी आली मुंबईवरून, अर्धे मुंबईवरून आलेत, अर्धे पुण्यावरून आलेत, असे सर्वजण आलेत आहेत. आणि फुल धमाल करणार आहोत आम्ही. हे बघा आता आपली गँग सर्व निघालेलं आहे सर्वजण. सर्वांचे शर्ट बघा एक नंबर असे ब्रदर रॉकचे आहे ना, टी शर्ट घातलेले येल्लोवाली. हे बघा आपली पब्लिक जा रे इधरचं आहे. बघा अजून संपत नाही भाई, 25-30 जण जास्त आहेत. 28 जण आहेत, 28. बघा सर्वजण गेलेत. आणि आपला अजून धीरज दादा पाटील आला आहे, मॅनेजर आपला धीरज दादा आणि टिनू दादा. हे बघा हे दोन कार्यकर्ता आहे, टिनूदा आणि धीरज दादा. चला आपली गँग पुढे गेलेली आहे सर्वे, आणि आता आपण पण चाललेलो आहेत सर्वजण. फुल मजा करणार ब्लॉगला, एकदम धमाल फुल आहेत. कारण की एवढे जण किती म्हणजे भरपूर महिन्याने सर्व मी भेटलो आहे एकत्र, फुल धमाल. चला आता भावांनो आपल्या आहे ना धीरज दादा आहे ना पूर्ण माहिती सांगणार आहे ग्रुपची, आणि म्हणजे कसा नियोजन आहे आपल्या पार्टीचा, आणि कशा प्रकारे आता दर्शन घेऊ, आणि कुठून कुठून आले सर्वजण मुलं, ते सर्व माहिती सांगणार आहे धीरज दादा आणि भाऊजी. चला त्यांची आपण भेट घेऊया. आहे बघा. नमस्कार मित्रांनो, आम्ही ब्रदर्स रॉक ग्रुपचे सगळे सभासद सगळे मंडळी म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणाहून इथे आलेलो आहोत एकविरेच्या दर्शनाला आणि लोणावळ्यात एन्जॉय करायला. तर काही लोक आमचे मुंबई कुलाबा कोळीवाड्यातून, त्याच्यानंतर काही पनवेल कोळीवाड्यातून, काही पुणे कोळीवाड्यातून, बाणकोट गावातून, अशा आड्यातून वगैरे सगळी विविध जागेवरनं आपली सगळी मुलं आलेली आहेत. आणि आमची पिकनिकचं आता नियोजन आम्ही आता जात आहोत एकविरा देवीच्या दर्शनाला. दर्शन घेतल्यानंतर आम्ही फार्म हाऊसवर येऊन सगळी मजा करणार आहोत, आणि बाकीची मजा तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये बाकीचे एन्जॉयमेंट तुम्हाला कळायलाच. आपले बाकीचे मंडळ पुढे गेलेले आहेत. सो आता आम्ही पण चाललेलो आहे सर्वजण, आणि हे आपले ड्रायव्हर काका आहेत, एक नंबर काका आहेत हे पण. आणि सर्व आता गँग चालले आमची, आणि बाकीची मंडळ आहे ना मग अशी दाखवली ते सर्व पुढे गेली, आणि आम्ही पाठी आहो आणि आम्ही पाठी आहो सर्व. आम्ही चाललो गप्पा मारत, त्यांच्यासोबत जायतून ते आम्हाला ठेवून गेले पुढे. चला आपण पण जाऊ, तिकडे जाऊन दर्शन घेऊ, आणि मग तुम्हाला दाखवतो पुढचा ब्लॉग. फिरायला जायचं तिथं मंदिराकडे, तो डोंगराकडे, आणि आपण चालत येते. बघा सर्वजण चाललेले आहेत एकविराच्या दर्शनाला. हे बघा किती जण आहेत बघा इकडे, भरपूर म्हणजे भरपूर पब्लिक आहे. आणि आत्ता आहे ना नशीब चांगलं की पाऊस कमी आहे. आता जाऊन डायरेक्ट तिकडे दर्शन घेऊ. तो डोंगर दिसते तिथं आपलं एकविराईचं मंदिर आहे वरती.
आता पोचलेलं आहे भावानं आपण एकविरायच्या पायथा मंदिराशी. हे बघा समोर आपलं एकविरायच्या पायथ्याचं मंदिर आहे आणि आपली पूर्ण गँग आहे, येल्लो टी शर्टवाले दिसतंय तुम्हाला. ती आता सर्व आम्ही चालू दर्शनाला. दर्शनाला भरपूर गर्दी आहे, दर्शनाला लाईन बघा किती आहे इथं पायथा मंदिराच्या दर्शनासाठी. हे बघा इकडून आहे ना पूर्ण लाईनच आहे. बघा तिकडून ते आहे ना पूर्ण इथपर्यंत लाईन आहे आणि इथे आता सर्व आपले उभे राहिले. ते बघा आता कधी नंबर लागेल मग दर्शन घेऊया. बघा मंदिर लाईन बघा किती आहे. भक्तांना नम्र विनंती आहे. चला लाईनीत उभा आहे. भरपूर गर्दी आहे लाईनीत पायथ्या मंदिराच्या मंदिराच्या आणि भरपूर गर्दी आहे. सर्वजण चालू आहे दर्शनाला. पुढे पुढे चालायचं. दर्शन घेतलेलं आहे एकविरायच्या पायथ्याच्या मंदिराकडे आणि आता आम्ही चालू आहे बाहेर. आणि आता वरच्या मेन रस्त्याकडे जाणार आहे. आता प्रदक्षिणा करते मंदिराच्या आणि आता मेन दर्शनाकडे जाणार म्हणजे वरती जाणार आहोत मंदिराकडे. आणि आता पावसा कारणाने ना मंदिर चालू आहे का बंद आहे ते ना माहिती, पण आता चालू आहे सर्वजण दर्शन येण्यासाठी. ते सुद्धा दर्शन भेटले नशिबात असलं तर नक्की भेटेल. आणि आता सर्व आपले मित्रमंडळी बाहेर गेले, आपण पण चालू आहे. आता मित्रांनो आम्ही दर्शन घेऊन आलो मंदिराच्या पायथ्या म्हणजे एकविरायच्या पायथ्या मंदिराजवळ दर्शन घेऊन आलो सर्व. आणि ना ही सर्व गँग बघा आपली आता दर्शन घेऊन वरती चाललो आम्ही सर्वजण. आता फोटो बिटो काढू आणि डायरेक्ट वरती जाऊ. ही बघा गँग, ही सर्व गँग आहे आपली.
आता खूप धमाल केली इथे, नाचून भरपूर मजा केली. एक नंबर अशी मजा आली. सर्वजण भरपूर नाचलो मस्तपैकी बँचवर. त्या सर्वजण चालला तर रूममध्ये, तरी वरती जाऊ शकत नाही आपण दर्शनासाठी, की वरती बंद आहे मंदिर, म्हणून आम्ही वरती जात नाही त्या वरती दर्शनासाठी. आता चालू डायरेक्ट रूमवर सर्वजण. ते ब्लॉग शॉट बघा, मजा आली भरपूर. नंतर पण भरपूर मजा आली नाचायला. आता पब्लिक बघा इथं. मित्रांनो आता आमच्या माझ्या मागे बघताय तुम्ही ब्रदर्स रॉक, म्हणजे आहे ना डेकोरेशन करताना तर आम्ही केक कटिंग करणार आहोत थोड्याच वेळात. तर हे बघा पहिल्याच आहे ना पूर्ण डेकोरेशन करतोय, आणि आपला डेकोरेशन करणारा बघा एक नंबर मध्ये हे बघा ब्रदर्स रॉक. सर्वजण बघा इथे, हे बघा ब्रदर्स रॉक पार्टी नाव आहे, आणि हे बघा आपली सर्व. हे बघा आता कशा प्रकारे फुगवतोय. आणि आपला तयार होत आहे आता केक, ब्रदर्स रॉकचा लास्टचा केक, आपला शेवटचा. आणि केक झाल्यानंतर हे बघा नाव आपलं, आणि ते केक कटिंग करायचं आपल्याला. ये है हमारी मजा. पहिले गडी बाद झालेले आहे, तिथे उडी मारलेली आहे. राडा खूप सर्व मजा करतात भावांनो. आता मी पण मजा करतो इकडे, आणि एवढी मजा येते ना, तुम्ही पण या एकदा ग्रुप सोबत. सर्व मजा करतात तिकडे, भरपूर मजा येते बघायला.